कोथरूड प्रकरणातील तक्रारदार पीडितेने एक तक्रार तिच्या नावासह तिच्या जातीच्या उल्लेखासह या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकरांकडे ती तक्रार पाठवली होती। ती तक्रार त्यांनी संपूर्ण वाचून घेतली, तक्रारदारांचं नाव वाचलं, तक्रारदारांची जातीचं नाव वाचलं। हे सगळं वाचल्यानंतर सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी त्या तक्रारदार पीडित महिलेला न्याय तर दिलाच नाही, सीपी साहेबांना सांगून या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करा असं तर सांगितलंच नाही। याच्यावर त्यांनी कहर केला की त्या पीडित तक्रारदार महिलेचं नाव त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ते प्रसिद्ध केलं। ते प्रसिद्ध केल्याच्या नंतर आदरणीय प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर, आदरणीय उत्कर्षताई रुपवते यांनी त्यांना फोन करून सुद्धा सांगितलं की हे नाव त्या तुमच्या ट्विटरवरून काढून टाका, तरी त्यांनी काढलं नाही। एखाद्या पीडित महिलेचं, जी महिला भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन 74 अंतर्गत म्हणजे महिला विनयभंगाचा गुन्हा दाखल करते किंवा अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करते, त्या महिलेचं नाव डिस्क्लोज करणं हे कायद्याने गुन्हा आहे। असं जर असेल तर भारतीय न्याय संहितेचा सेक्शन 356 म्हणजे क्रिमिनल डिफेमेशन आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट सेक्शन 31R आणि 31S अंतर्गत रुपालीताई चाकणकरांवरती सुद्धा गुन्हा दाखल केला जाईल। म्हणून आम्ही उद्याच माननीय सीपी सरांना या ठिकाणी भेटून रुपालीताई चाकणकर यांनी या ठिकाणी गुन्हा केलेला आहे, या तक्रारदार पीडित महिलेच्या नावाचं त्यांनी नाव डिस्क्लोज केलेलं आहे, असं असताना त्यांनी हा गुन्हा केलेला आहे म्हणून भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन 356 क्रिमिनल डिफेमेशन आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट सेक्शन 31R आणि 31S अंतर्गत गुन्हा त्यांच्यावर सुद्धा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत। त्या संदर्भात त्या मागणीसाठी आम्ही कायदेशीर मार्गदर्शन ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे घेणार आहोत। बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यानंतर रुपालीताई चाकणकर यांच्या विरोधामध्ये आम्ही गुन्हा दाखल झालाच पाहिजे याच्यासाठी आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना भेटणार आहोत। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।